मोठी बातमी, 3 दिवसांमध्ये बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई करणार। मुख्यमंत्री शिंदेंकडून खासदार संजय राऊतांना कायदेशीर नोटीस पाठवण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीत शिंदेंनी अफाट पैशाचा वापर केला। सामनाच्या रोखठोक या सदरातून संजय राऊतांनी हा दावा केला होता। तर प्रत्येक मतदारसंघात शिंदेंनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले असंही सामनामधून म्हटलं गेलं होतं। आपले प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या सोबत जोडले गेलेत। दिनेश, काय अधिक माहिती आहे? राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेना युबीटी पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना आपल्या वकिलांमार्फत कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे। गेल्या रविवारी मुखपत्र सामनात संजय राऊत यांनी त्यांच्या रोखठोक या सदरात एकनाथ शिंदे यांच्याबद्दल काही खळबळजनक दावे केले होते। या दाव्यांबद्दलच ही नोटीस आहे आणि 3 दिवसांच्या आत संजय राऊत यांनी बिनशर्त माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरं जावं असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या वकिलांमार्फत पाठवलेल्या नोटिसीत म्हटलेलं आहे। 3 दिवसात संजय राऊत यांनी जर बिनशर्त माफी मागितली नाही तर त्यांच्या विरोधात मानहानी, अब्रूनुकसानीचा फौजदारी दिवाणी खटला दाखल करण्यात येईल असंही या नोटिसीत सांगण्यात आलेलं आहे। जो खळबळजनक दावा मुखपत्र सामनाच्या रोखठोकमध्ये गेल्या रविवारी प्रसिद्ध झाला आहे त्यात संजय राऊत यांनी नेमका काय खळबळजनक दावा केला होता तो पुढील प्रमाणे आहे की एकनाथ शिंदे यांनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केला। प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटले। पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट होतं। अजित पवार यांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेनं खास प्रयत्न केले। हा जो संजय राऊत यांनी खळबळजनक दावा केला आहे आणि त्याबद्दल ही त्यांना नोटीस बजावण्यात आलेली आहे। एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत जसा संजय राऊत यांनी दावा केला होता तसाच दावा त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीतही या लेखात केला होता। देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत त्यांनी काय म्हटलं होतं तर नितीन गडकरी यांचा पराभव करण्यासाठी मोदी, शहा आणि फडणवीस यांनी एकत्र प्रयत्न केले। गडकरी यांचा पराभव होत नाही याची खात्री पटल्यानंतर फडणवीस हे नाईलाजास्तव प्रचारात उतरले। गडकरींच्या पराभवासाठी सर्व प्रकारची रसद फडणवीस यांनी पुरवली असं संघाचे लोक नागपुरात उघडपणे बोलताना दिसत आहेत। हे जे दावे होते त्याचे पडसाद महाराष्ट्राच्या राजकारणात लगेचच आपल्याला पाहायला मिळाले होते। स्वतः फडणवीस असतील भाजपच्या नेत्यांकडून संजय राऊत यांना सडेतोड उत्तर देण्यात आलं होतं। तसंच शिंदे यांच्या दाव्याबाबतीतही शिवसेनेचे नेते प्रवक्ते यांच्याकडून संजय राऊत यांना उत्तर देण्यात आलं होतं। पण आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायदेशीर मार्ग अवलंबला आहे आणि त्यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवलेली आहे। 3 दिवसांच्या आत संजय राऊत म्हणजे नोटीस मिळाल्यापासून 3 दिवसांच्या आत संजय राऊत यांना बिनशर्त या लेखाबद्दल माफी मागायची आहे अन्यथा त्यांना कायदेशीर कारवाईला सामोरं जायचंय। त्यांना आणि मुखपत्र सामना यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करू असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या वकिलांमार्फत या नोटिसीमध्ये म्हटलेलं आहे। संजय राऊत हे सध्या परदेशात आहेत। लोकसभा निवडणुकांचा महाराष्ट्रातला मतदानाचा संपूर्ण कार्यक्रम पार पडल्यानंतर संजय राऊत हे कुटुंबियांसह परदेशात गेलेले आहेत। 31 तारखेला ते मुंबईत परत येत आहेत आणि त्यानंतर संजय राऊत हे या नोटिसीला उत्तर देतात का, बिनशर्त माफी मागतात का, त्यांची भूमिका काय असते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पण या क्षणाची ही मोठी बातमी आहे की स्वतः मुख्यमंत्र्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या या दाव्यांची गंभीर दखल घेतलेली आहे आणि त्यांना कायदेशीर नोटीस वकिलामार्फत पाठवून बिनशर्त माफी मागावी असंही म्हटलेलं आहे। बॅक टू स्टुडिओ। नक्कीच, त्यामुळे 3 दिवसात बिनशर्त माफी मागा अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा एक कायदेशीर नोटीस पाठवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजय राऊतांना दिलेला आहे। संजय राऊतांनी काही दिवसापूर्वी मुखपत्र सामनामधून काही महत्त्वाचे दावे केले होते। एकनाथ शिंदेंनी पैशांचा अफाट वापर या निवडणुकीत केलाय। प्रत्येक मतदारसंघात त्यांनी किमान 25 ते 30 कोटी रुपये वाटलेले आहेत। पुन्हा अनेक उमेदवार पाडण्यासाठी वेगळं बजेट आहे। अजित पवारांचा एकही उमेदवार निवडून येऊ नये यासाठी शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने खास प्रयत्न केलेत।